हॅपी न्यू इयर गाइस. सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दिस इज माय थर्ड ब्लॉग आणि आज आहे 1 जानेवारी 2025. वर्षातला पहिला ब्लॉग आहे आणि आजचा दिवस पण खूप छान असणार आहे. आज मी जाणार आहे हडशी टेम्पलला आणि तुम्हाला पण घेऊन जाणार आहे. सो ह्या ब्लॉगमध्ये पूर्ण सगळे डिटेल्स असतील, मी कशी जाणार आहे, काय करणार आहे. आणि हा ब्लॉग कंटिन्यू करा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पटापट आवरलं आणि मी निघाले हडशी टेम्पलच्या दिशेने. मेकअप केल्यानंतर ना मला इतके व्हिडिओ काढावे वाटतात की काय विचारायलाच नको. एनिवेज, हडशी टेम्पल हे पुण्यापासून 45 किलोमीटर वरती आहे आणि मुंबईपासून 120 किलोमीटर वरती आहे. घरातून निघतानाच आम्हाला बराच लेट झाला होता. वाजल्या होत्या 2. आम्हाला असं वाटलं की 3:30 पर्यंत आम्ही पोहोचून जाईल, पण भूक लागली म्हणून शिवराय ढाब्यावरती थांबलो आणि इथे आमच्यासोबत स्कॅमच झाला. स्कॅम असा होता की यांचा फेमस अख्खा मसूर होता, म्हणून आम्ही अख्खा मसूर ऑर्डर केला, पण बिलकुल टेस्ट नव्हती. भूक लागली होती म्हणून जेवण केलं आणि मार्गस्थ झालो. लोकेशनवरती पोहोचायला आम्हाला फक्त 5 ते 10 मिनिटं राहिले होते आणि इकडचं वातावरण खरंच खूप सुंदर होतं. हडशी टेम्पल हे मुळशी तालुक्यातील एक फेमस पर्यटन स्थळ आहे. फायनली आम्ही लोकेशनवरती पोहोचलो आणि इकडे प्रचंड प्रमाणात गर्दी होती. गाडी पार्क करायची होती म्हणून आम्ही निघालो पार्किंग एरियाच्या दिशेने. जात असताना इकडे साईबाबांची एवढी मोठी मूर्ती दिसली. खरंच खूप छान वाटत होतं लोकेशनवरती. इकडे गेल्यानंतर आपल्याला फ्री पार्किंग तर भेटतं, पण बाकीच्या सगळ्या गोष्टींना आपल्याला पैसे चार्ज करावे लागतात. पहिल्यांदा आम्ही गेलो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये. ऍक्च्युली संत दर्शन पासून लोकेशन स्टार्ट होतं, पण आम्हाला माहित नसल्यामुळे आम्ही डायरेक्ट विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये गेलो. इकडे भजन कीर्तनाचा पण कार्यक्रम चालू होता. हडशी टेम्पल ज्यांनी बनवलंय ते जे ओनर आहेत त्यांनी मस्त असं त्यांचं हेलिकॉप्टर काढलं आणि ते गेले. कुठं गेले ते मला माहिती नाही, पण खरंच खूप छान वाटत होतं बघायला. इकडे खूप छान पद्धतीचं आर्टिफिशियल लेक पण बनवलं आहे, त्यामध्ये आपण बोटिंग पण करू शकतो. त्यानंतर आम्ही पोहोचलो ॲडव्हेंचर पार्कमध्ये. इकडे 24 प्रकारच्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज होतात, जसं की झिप लाईन राईड, ATV बाईक राईड, स्काय सायकल, वॉल क्लाइम्बिंग, रोप कोर्स आणि बऱ्याच प्रकारच्या. इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी पण बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत. याचं तिकीट साधारणतः 100 ते 400च्या दरम्यान आहे आणि लहान मुलं खरंच खूप छान एन्जॉय करत होती. वन डे पिकनिकसाठी खरंच खूप छान लोकेशन आहे. मला तर फार आवडलं. आमच्याकडे टाइम कमी असल्या कारणाने आम्ही कोणतीच ॲक्टिव्हिटी केली नाही, कारण की आम्हाला रिटर्न बाईकवरती यायचं होतं, म्हणून आम्ही पटापट सगळं लोकेशन एक्सप्लोर केलं आणि घराच्या दिशेने निघालो. साधारणतः आम्हाला निघायला 7 वाजल्या होत्या आणि घरी पोहोचायला आम्हाला 9, 9:30 तरी वाजला, कारण की मोठ्या प्रमाणातलं ट्रॅफिक लागलं आणि खरंच आजचा दिवस खूप छान गेला. तुमचा आजचा दिवस कसा गेला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.